चला तर बघा मित्रांनो, नफ्या तोट्याच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे बघा. एक वस्तू 19 रुपये 50 पैसे किमतीला विकून विक्रेत्याला 30% नफा होतो म्हणते. त्या वस्तूची विक्री किंमत किती वाढवली पाहिजे जेणेकरून त्याला 40% नफा होईल म्हणते. तर बघा, समजा त्या वस्तूची किंमत 100 रुपये होती. तर आता काय म्हणते, पहिले 30% नफ्याने विकली, 30% नफा झाला म्हणते. 30% नफा म्हणजेच कितीला, 130ला विकली. आपल्याला प्रश्नात म्हटलं आहे 130ची किंमत किती आहे, 19.50 रुपये. तर आपल्याला आता काय म्हणते, त्या वस्तूची विक्री किंमत किती वाढवली पाहिजे जेणेकरून त्याला 40% नफा होईल. तर 100वर 40%चा नफा, 40% नफा हेच किती येईल, 140ला विकावी लागेल. म्हणजेच 130वरून किती वाढवावी लागेल विक्री किंमत, तर 10ने वाढ. आपल्याला तेच म्हटलं आहे. तर बघा, 130ची किंमत आपल्याला दिलेली आहे 19.50. तर आपण कितीने वाढवली, 10ने. तर 10ची किंमत किती हेच आपल्याला विचारलं आहे. तर बघा, या शून्याशी हा शून्य कटला. तर 19.5 भागीला 13 इक्वल टू एक्स. तर एक्स इक्वल टू किती, 13चा भाग 19.5मध्ये 13 एक 13, 6 उरले. 13 पंचे 65 म्हणजे 1.5 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, 1 रुपये 50 पैसे हे या प्रश्नाचं उत्तर असेल.